रोज रोज जेवणामध्ये काय बनवायचं काहीच सुचत नसेल किंवा घरामध्ये भाज्या नसतील तर हा पर्याय सर्वोत्तम आहे असं मला वाटतं. चला तर मग आपण वेळ न घालवता सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत प्रत्येक महाराष्ट्रीयन मनाच्या जवळ असणारा, झटपट होणारा आणि तोंडाला पाणी आणणारा बेत. झणझणीत गावरान पिठलं मऊशार असं आणि त्याच्यासोबत ज्वारीच्या गरमागरम भाकरी. आता या ठिकाणी मी कांदा उभा पातळ चिरून घेतला, टोमॅटो चिरून घेतले, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण कापून घ्यायचा किंवा ठेचून घ्यायचा. कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं की त्यामध्ये जिरे मोहरी चांगली तडतडू दिली, लसणाच्या पाकळ्या टाकल्या, हिंग पावडर टाकले, कढीपत्ता आणि कांदा उभा चिरलेला. कांदा थोडासा गुलाबी रंगाचा झाला की त्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं. पिठलं कुठले बनवायचं असेल, हिरवी मिरचीचं किंवा लाल मिरचीचं, आपण कोणत्याही पद्धतीने करू, पण त्याच्यामध्ये ना आंबट असं आपल्याला थोडंसं तरी टाकायचं असतं. म्हणजे आंबट असलं की पिठल्याला खूप छान चव येते. मी इथे भरपूर असं टोमॅटो टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण लिंबूसुद्धा पिळू शकतो. चवीप्रमाणे मीठ टाकायचं, हळद टाकलेली आहे आणि आता इथे आपण हिरवी मिरचीचं जर करायचं असेल तर त्याला वाटून त्याचा ठेचा बनवून टाकायचा याच्यामध्ये, किंवा लाल मिरचीचं. आता इथे मला लाल मिरची पावडरचा मी वापर करणार आहे, तर इथे लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट आपण करू शकतो. आमच्याकडे झणझणीत असं पिठलं केलं जातं. आता 1 मिनिटभर आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो कांदा सगळं एकजीव होईपर्यंत, थोडंसं मऊ होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. पिठल्याला कोथिंबीरीनं अजून छान चव येत असते, म्हणून कोथिंबीरचा वापर नंतरसुद्धा आपण पिठल्यात टाकायचा आणि इथेसुद्धा मसाल्यामध्ये टाकायचा आहे. तर आता याला छान असं थोडंसं पाणी टाकायचं आणि उकळी येऊ द्यायची. अशी एकदम जोराची उकळी आली की त्या उकळीमध्येच आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि उकळीमध्ये थोडं थोडं बेसनपीठ टाकून, एका हाताने बेसनपीठ टाकून दुसऱ्या हाताने आपल्याला पिठलं हटत राहायचं आहे. म्हणजे त्याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करत राहायचं, त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत असं आपल्याला एकजीव पिठलं होईपर्यंत सारखं हलवत राहायचं आहे. आणि त्यावर झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटं किंवा 5 मिनटं जास्तीत जास्त गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि वाफून घ्यायचं आहे पिठल्याला. आता इकडे ज्वारीच्या गरमागरम अशा भाकरी टम्म फुगलेल्या मी बनवलेल्या आहेत. पिठलं अजून झटपट आणि पटकन तयार करायचं असेल किंवा आपल्याला ते एका हाताने पीठ आणि एका हाताने फेटून घेणं किंवा त्याला असं हटणं जमत नसेल तर आपण बाजूला भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये बेसन मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण मसाल्यामध्ये कढईमध्ये आपण ते मिक्स केलेलं बेसन ओतून द्यायचं. म्हणजे त्यामध्ये गुठळ्यासुद्धा राहत नाहीत आणि जास्त आपल्याला हटायचीसुद्धा गरज लागत नाही. पण असं फेटून हटून केलेलं पिठलं पारंपरिक पद्धतीचं असतं आणि याला चवसुद्धा एक वेगळीच येते, म्हणून मी अशाच पद्धतीने करत असते. तर इथे झटपट आणि पटकन तयार होणारा आपला महाराष्ट्रीयन पद्धतीचा हा गावरान बेत तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही पिठलं कशा पद्धतीचं बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एका अशा छानशा साध्या सोप्या आणि पटकन तयार होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.